सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी माझं नाव दिलं होतं. गटनेते मेनुद्दीन बागवान यांनी पक्षाचे आदेश डावलून आर्थिक तडजोडी करून माझं नाव काढल्याचा संशय असल्याचा आरोप दिगंबर जाधव यांनी केलाय. दिगंबर जाधव म्हणाले, महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी दिगंबर जाधव, स्नेहल सचिन सावंत या दोघांचे स्वीकृत सदस्य करावे अशी 2 नावे राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार महापालिका गटनेते मेनुद्दीन बागवान यांच्याकडे पत्र पाठवलं होतं. ते पत्र महापौर, आयुक्त आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे पाठवलं होतं. तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवकांचाही आपल्याला पाठिंबा होता, परंतु मेनुद्दीन बागवान यांनी आर्थिक तडजोडी करून माझं नाव वगळून मासाळे यांचं नाव आयुक्तांकडे दिल्याचा आरोप दिगंबर जाधव यांनी केलाय. दिगंबर जाधव म्हणाले, मेनुद्दीन बागवान यांनी पक्षाचा आदेश डावलून माझं नाव स्वीकृतमधून काढलं. यामध्ये आर्थिक तडजोडी झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पक्षांनी त्यांचं पद रद्द करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार असल्याचे दिगंबर जाधव यांनी सांगितले. आमचे नेते अजितदादा पवार शब्दाला पक्के व शिस्तीला 1 नंबर असा व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आज सांगली मिरज कुपवाडमध्ये अतिशय चुकीची पद्धत चालू झालेली आहे. प्रदेशाकडून स्वीकृत नगरसेवकासाठी माझ्या नावाचं पत्र या ठिकाणी आलं होतं. तरीसुद्धा इथले स्थानिक गटनेते पक्षाचे मेनुद्दीन बागवान यांनी अक्षरशः त्या पदासाठी लिलाव करून आर्थिक मुक्ती तडजोड केलेली महापालिकेच्या याच्यात चर्चा आहे. आणि त्यांनी माझं नाव डावलून दुसऱ्या व्यक्तीचं नाव घातलेलं आहे. ज्या व्यक्तीचं नाव घातलेलं आहे अशोक मासाळ, त्यांचा व राष्ट्रवादीचा काहीसुद्धा संबंध नाही. त्या व्यक्तीने काँग्रेसकडेही मागणी केलेली आहे आणि राष्ट्रवादीकडेही मागणी केलेली आहे. मेनुद्दीन बागवान यांनी एक मोठी आर्थिक तडजोड व लिलाव पद्धत करून पक्षाचा आदेश डावलून माझं नाव बाजूला काढलेलं आहे. ह्या बाबतीत मी आमच्या पक्षाच्या नेत्या सुनीताताई पवार, पार्थ पवार, पक्षाचे दोन्ही जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार व स्थानिक नेत्यांकडे तक्रार करणार आहे की मेनुद्दीन बागवानकडे यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी. काल जी निवड झालेली आहे ती निवड सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांनी एकत्र बसून हा निवड करण्यात आलेली आहे. जाधव यांनी जे आरोप केलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. त्यांनीवर माझ्या आर्थिक हिनदिनचे आरोप केलेले आहेत. त्यांनी ते आरोप सिद्ध करावं, अन्यथा मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो.